नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल गोष्टी महत्त्वाच्या. आज आपण चर्चा करणार आहोत जीवामृत तयार कसं करायचं. शेतकरी मित्रांनो, अगोदर आपण जाणून घेऊ की जीवामृताचे फायदे काय. तर जीवामृत म्हणजे आपल्या जमिनीत असलेले जीवाणूंना अमृत, की त्यांची वाढ झाली पाहिजे, आपली जमीन सुपीक झाली पाहिजे, आपल्या शेतामध्ये खत देण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. आपल्या शेतामध्ये भरपूर खते अगोदरच साठवलेली आहेत, परंतु आपण दरवर्षी खत हे देतच चाललो आहे, ते थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ देखील झाली पाहिजे. तर आज जी मी जीवामृतबद्दल आपल्याला सांगणार आहे कसं तयार करायचं, ती पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्हाला जे तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितलेच असतील की शेण, गूळ, गोमतीर वगैरे वगैरे, बेसन. तर ही पद्धत जरा वेगळी आहे मी जी आपल्याला सांगतो आहे, आणि याचे प्रमाण देखील आपल्याला जीवामृत तयार झाल्याच्या नंतर जीवामृत देखील कमी लागणार आहे. आणि वर्षातून एक वेळा किंवा 2 वेळाच आपल्याला हे जीवामृत द्यायचं आहे. तर आपण आज जाणून घेऊ की नवीन पद्धत कशी आहे. मित्रांनो, याकरता आपल्याला एकच मेहनत घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला अशी जागा निवडायची आहे की जी शक्यतो जंगलातली असली पाहिजे, की जिथं पाला पाचोळा झाडांचा असा भरपूर असा पडलेला आहे, झाडा जिकडे कोणी जात नाही. ज्या जमिनीमध्ये फर्टिलायझर तर सोडा, माणसंही आपण तिकडे जात नाही, किंवा असा जंगलातली खोल जागा आपल्याला निवडायची आहे, जिथं भरपूर झाडाखाली पालापाचोळा जमा झालेला असेल. तो पालापाचोळा बाजूला करून आपल्याला हातानं अशी जमा होणार अशी भुसभुशीत माती आपल्याला घ्यायची आहे. ती साधारण आपल्याला 200 लिटर जीवामृत तयार करण्याकरिता आपल्याला साधारण 15 किलो ही माती आपल्याला आणायची आहे. याने काय आहे की ही माती म्हणजे त्या जमिनीत असलेले सर्व बॅक्टेरिया, जीवाणू ह्या मातीमध्ये आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे हे नैसर्गिक आहे. पालापाचोळा तिथं साठवून त्याचं खत कुजून ते तयार झालेलं आहे. तर आपल्याला अशी माती आणायची आहे, आणि ही माती आणून आपल्याला सपोज 200 लिटर जर द्रावण तयार करायचं असेल, तर आपल्याला अगोदर त्यामध्ये 150 लिटर पाणी बॅलरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही माती टाकून चांगलं काडीने ढवळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याकरता लागणार आहे 24 किलो साखर किंवा गूळ. तर हा साखर किंवा गूळ आपल्याला एक साथ टाकायचा किंवा टप्प्याटप्प्यात टाकला तरी चालतो. सपोज आपण सुरुवातीला 7 किलो, नंतर 8 दिवसांनी 7 किलो, आणि परत 8 दिवसांनी 7 किलो असं जरी टाकलं तरी चालेल. अगर आपण सुरुवातीलाच 22 किलो, 21-22 किलो साखर किंवा गूळ टाकला तरी देखील चालेल. आणि त्या पाण्यामध्ये माती टाकल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हे साखर किंवा गूळ आपल्याला टाकून परत एकदा ढवळायचं आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला त्याला 2-3 मिनिटाकरिता काळीने ढवळायचं आहे. ढवळायचं याकरता पाण्याला की यातलं जे पाणी खाली वर होणार, आणि ह्या जीवाणूंना देखील ऑक्सिजन लागतो, आणि हा ऑक्सिजन ते पाण्यातून मिळवतात, परंतु ते ढवळल्याने खालचे वर आणि वरचे खाली असं होत राहतं. तर आता हे जीवामृत तयार केव्हा होणार, तर जीवामृत तयार होण्याकरता आणि ते तयार झालं हे ओळखण्याची देखील एक पद्धत आहे. हे जीवामृत आपण ते ढवळत असताना त्यातून एक विशिष्ट वास येणार, त्याला सुगंध म्हणा की दुर्गंध म्हणा, वास येणार. आणि हा साधारण 28 दिवसापर्यंत, म्हणजे जवळजवळ 1 महिना जर आपण हे ठेवलं, तर याच्यामधून बऱ्यापैकी असा दुर्गंध
वास जो येतोय, आता याच्यामध्ये आपल्याला हात घालून पाहायचा आहे. ह्या पाण्यामध्ये आपण हात घालून काढायचा आणि नंतर आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर हाताचा वास जर आपण घेतला, जर सुगंध तो दुर्गंध असो सुगंध असो तो आपल्याला येतोय, तर परत एकदा साबणाने धुवायचा आणि परत वास घेऊन बघायचा. जर परत तुम्हाला वास आला तर समजायचं की आपलं 100% जीवामृत हे तयार झालेलं आहे. तर आता याचं आपल्याला लागणारं प्रमाण, मित्रांनो, हे जीवामृत जेव्हाही आपल्याला शेतात द्यायचं आहे त्यावेळेस शेतामध्ये ओल असणं गरजेचे आहे. नाही तर आपल्याला एक प्रकार आहे, हे आपल्याला एकरी 20 ते 25 लिटर प्रमाण बस पर्याप्त आहे. आपल्याला जर शेतामध्ये ओल असेल तर 20 लिटरची बकेटमध्ये हे पाणी घेऊन, हे जीवामृत घेऊन अर्धा लिटर आपल्याला 40 ठिकाणी हे अर्धा लिटर पाणी रिचवायचं आहे. आणि हे रिचवल्यानंतर ओलीमध्ये हे जीवाणू गेल्यानंतर हे मल्टिपल होतात आणि पूर्ण शेतामध्ये आपलं कार्य करायला लागतात. आता दुसरा मुद्दा, मी असं सांगलं होतं की खत देण्याची गरज नाही. हो, तुम्ही जेव्हा माती परीक्षण करता तेव्हा तुम्ही बघता की आपल्या शेतामध्ये पोटॅश किंवा फॉस्फेट याचं प्रमाण भरपूर असतं. आपण सतत जे पोटॅश किंवा फॉस्फेट आपण शेताला देत आलो आहे त्यातला फक्त 30%, 20 ते 30% हे खत आपले पिकं उचलतात, बाकी ते तसंच पडून आहे आपल्या शेतामध्ये. जर हे तुम्ही जीवामृत देत राहिले तर मी सांगतो की पुढचे 20 ते 25 वर्षे देखील तुम्हाला शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं खत टाकेल नाही. हां, एक खत टाकावं लागेल, ते म्हणजे युरिया. युरिया हा जमिनीत साठवून राहत नाही. युरियाचं असं आहे की आपण जेव्हा तो शेतात देऊ, जेवढं आपल्या पिकांनी तो घेतला तेवढा घेतला, बाकीचा तो सर्व उडून जातो. त्यामुळे युरिया द्यावं लागेल, बाकी खते आपल्या शेताला देण्याची गरज राहत नाही. आता जर आपल्या शेतामध्ये ओल नसेल अशा अवस्थेत आपल्याला हे शेण आपल्याला लागणार आहे 1 क्विंटल सुकलेलं शेण, आणि त्यामध्ये आपण हे 20 लिटर टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या शेतामध्ये हे फेकून त्याच्या मागे वखर डवरं जे काही असेल, रोटावेटर, हे आपल्याला याच्या पाठीमागेच लवकर करायचं आहे. कारण याच्यामध्ये आहे बॅक्टेरिया, जे जीवाणू आहेत ते जर उन्हात असले तर ते मरतील. त्यानंतर या जीवामृताचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्याकरिता ते जमिनीच्या अंदर जाणं गरजेचं आहे. त्याकरता मी शक्यतो तुम्हाला हेच सांगतो की जेव्हा आपल्या शेतामध्ये ओल असेल तेव्हाच हे जीवामृत तुम्ही द्यावं. आणि आता तुम्ही म्हणाल की बाकी व्यक्ती सांगतात की बेसन जीवामृत बनवता त्यावेळेस बेसन, गूळ तर आम्ही सांगितलाच, आणि गोमतीर, शेण वगैरे, ह्या मातीमध्ये भरपूर असे जीवाणू आहेत आणि त्यांचं खाद्य, मेन खाद्य, कारण बेसन वगैरे त्यांना खायला म्हणजे वेळ लागतो, ते मोठी होणार, फैलणार, त्यानंतर ते हे बेसन सडणार, त्यानंतर त्यांच्या खाण्यात येणार. मात्र आपण जे साखर किंवा गूळ देतो ते डायरेक्टली ते खायला सुरुवात करतात. त्यामुळे या मातीमध्ये असलेले जीवाणू हे भरपूर प्रमाणामध्ये हे सुरुवातीपासून त्यांना अन्न मिळाल्याने त्याचे प्रमाण हे मल्टिपल होण्यास मदत होतो आणि भरपूर जीवाणू आपल्या या जीवामृतमध्ये तयार होतात आणि तयार देखील लवकर होतं. आपलं जीवामृत हे साधारण 27, 28, 25 दिवसाच्या पुढे हे जीवामृत तयार होतं आणि आपण याचा वापर करू शकतो. ही होती जीवामृतबद्दल सविस्तर अशी माहिती व त्याचे फायदे. अशाच नवनवीन माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करायला विसरू नका.
नमस्कार. धन्यवाद.